अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी आज सर्वांसाठी महत्त्वाचं सांगणार आहे की बरीच माणसं म्हणतात की आम्हाला कुलदैवत नाही, परंतु प्रत्येकाला कुलदैवत असतं. आता माझं आडनाव शिंदे आहे, द्वारका शिंदे. तर आमच्या घराण्यात कमळू शिंदे म्हणजे पूर्वजांनी कमळू शिंदे नावाच्या धनगर समाजाच्या माणसाने उज्जैन महाकाळेश्वराची 12 वर्ष रात्री 12ला जाऊन पाणी घातलं. अशी 12 वर्ष सेवा केल्यानंतर महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की काय पाहिजे. तर कमळू शिंदे म्हणले, मी धनगर आहे, मला आहे ना रोज एकाने शिव्या दिल्या पाहिजे. तर महाकाळेश्वर म्हणला, असा कसा वेडा बघतंय, रोज एकाने शिव्या दिल्या पाहिजे, असं कसं मागताय तुम्ही. तर म्हणून महादेवाने वारुळात उडी मारली. तर कमळू शिंदेने वारुळात हात घातला आणि महादेवाच्या जटेला पकडलं आणि वर उचललं. तर आहे ना जटा हातात आल्या, त्या जटेपासून बकरा हा प्राणी तयार झाला. म्हणून आमचे कुलदैवत धुळू महाकाळेश्वर आहेत. मग नंतर न कमळू शिंदेला मूलबाळ नव्हतं, तर देवाने होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळीमध्ये जन्म घेतला महाकाळेश्वराने. म्हणून आमचे कुलदैवत धुळू महाकाळेश्वर आहेत आणि त्यांची बहीण मानलेली भिवाई माता जी आदिशक्ती आहे, अनादी आहे, तिचा कुणाच्याही पोटी जन्म झालेला नाही, अशी अनादी भिवाई माता आहे. तर धुळू महाकाळेश्वरांची पत्नी मीताबाई आहे. प्रत्येक देवाची पत्नी डाव्या बाजूला बसते, परंतु आमच्या धुळू महाकाळाची पत्नी देवाच्या उजव्या बाजूला बसलेली आहे. आबंड मीताबाई डावं उजवं झालं नाही. तर प्रत्येकाला असं कुलदैवत असतं, आपल्या कुलदैवताला माना. आणि दुसरी गोष्ट, मग आमच्याच घरापाशी वडजाई मातेचं मंदिर आहे. ती वडजाई माता आम्हाला पाहुणी आहे, परंतु आमच्या जे घरानं होतं त्यांना ते कर्णीतून पाठवलेली माता होती, त्यांनासुद्धा आम्ही वडजाई मातेंना नाथसाहेबांना मानतो. तर असं प्रत्येकाला कुलदैवत असतं. आता विठ्ठल रखुमाई, दत्त महाराज, बजरंगबली तर सर्वांचेच कुलदैवत आहे. तसेच जेजुरीचे खंडेराय आम्हाला कुलदैवत आहे आणि तिकडून वडजाई मातेकडून पालीचे खंडेराय आम्हाला कुलदैवत आहेत. तर प्रत्येकाला कुलदैवत असतं, आपल्या कुलदैवताला माना. तुकोबरायांचं एक प्रमाण त्याच्यासाठी सांगते, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या वाडवडिलांची मिराशी आहे देवा, म्हणून तुम्ही आमचे कुलदैवत आहात. आणि आपल्या कुलदैवताला जर आपण ओळखलं ना, तर मला नाही वाटत आपली हार कधी होईल, आपली जीतच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की दुसऱ्याच्या आईला आपण आई आई म्हणलं तर तिला लवकर पाजर फुटत नाही, परंतु आपल्या जन्मदात्रीला जर आपण आई आई म्हणलो, प्रेमाने तिचं दर्शन घेतलं, खाणंपिणं विचारलं, तर तिला लवकर पाजर फुटेल. सीताराम. म्हणून प्रत्येकाला कुलदैवत असतंच. कुलदैवताला माना, जाना. सीताराम.